जालन्यात विपश्यना केंद्र, भीम पार्क आणि मोतीबाग तलावात भगवान बुद्धांच्या मूर्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली मागणी. जालना महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी महाराज उद्यानाजवळील जागेवर भव्य विपश्यना केंद्र, भीम पार्क उभारण्यात यावे. तसेच ऐतिहासिक मोतीबाग तलावात भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ना हरकत प्रमाणपत्र NOC द्यावे. या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने दिले. प्रमुख मागण्या आणि तपशील. विपश्यना केंद्र व भीम पार्क. छत्रपती संभाजी महाराज उद्यानाजवळील मोकळ्या जागेत नागरिकांच्या मानसिक शांततेसाठी विपश्यना केंद्र आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारे आधुनिक भीम पार्क विकसित करणे. भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना. जालन्यातील प्रसिद्ध मोतीबाग तलावाच्या सुशोभीकरणाचा भाग म्हणून तलावाच्या मध्यभागी भगवान गौतम बुद्धांची भव्य आणि देखणी मूर्ती उभारण्यात यावी. ना हरकत प्रमाणपत्र NOC. सदर प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी महानगरपालिका व संबंधित विभागांकडून तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र जारी करण्यात यावे. सदर प्रकल्पामुळे जालन्याच्या सांस्कृतिक आणि पर्यटन वैभवात मोठी भर पडणार असून शहरवासियांसाठी एक सुंदर आणि शांत परिसराची निर्मिती होईल, असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला. प्रशासनाने यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, युवा जालना न्यूज. भीम पार्कचा जे विषय आहे त्या विषयाबद्दल आमच्यावर काही एलिगेशन झाले होते, पण ही जे जगा जिथं भीम पार्क व्हायचं आहे तिथली जमीन च्या 7 महाराष्ट्र शासन आहे, पण आमची जागा होती. त्या 37 कारवाई जे मागितले त्याचे देण्यासाठी एकतर ती लँड महानगरपालिकेला हस्तांतर करा किंवा आम्हाला NOC साठी तुम्ही NOC द्या. तर कलेक्टर मॅडमने आम्हाला NOC दिलेली आहे. त्या NOCच्या आधारावर आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये 37ची कारवाई करणार, पण कंडिशनल करणार. कारण जे काम करण्याची एजन्सी असेल ते महानगरपालिका असेल, अशी आम्ही कंडिशनल ठराव देणार आहे.